एवढं फास्ट कुठं निघाला ही समजेलच तुम्हाला थोड्या वेळामध्ये. सर्वात आधी सर्वांना जय श्री महाकाल मंडळी. तर आपलं सर्वांचं स्वागत आहे आपल्या दुसऱ्या व्लॉगमध्ये. आज आपण जवळला आपल्या गावापासून 22 किलोमीटर लांब तळणी गावाला. निघायला खूपच उशीर झालता. मग म्हणलं पोरवाला घ्या बाबा पटापट मटेरियल आवरून आता निघायचंय. कसलंच टाइमपास न करता मग पटापट सगळं सामान आवरून घेतलं. आवरून झाल्यानंतर आता बांधणी करता तिकडून हळूच रापूशेट हात करायला येतो का दिसना गेले डबल करा म्हणलं. अजून एकदा केले राहिलं केलं सामान सगळं गाडीमध्ये घालतायत पोरं. आता आधीच वेळ भरपूर झालता तरी बी लवकर लवकर आवरून झाले. जाता जाता बघितलं तर काय आता अजून पाऊस पडला होता. म्हणलं आता हे पाऊस जर मोठा पडला तर अजून जाताना परेशानी होती आपल्याला. पण पाऊस काय आला नाही. मग आम्ही निघालो. निघाल्यास रापूशेट म्हणजे आम्हाला बी दाखवा, मागून खतोशेट मध्ये आम्हाला बी दाखवा. मग दोघांना दाखवून निघालो फास्ट मध्ये आता गावात. गाडी निघाली मग 80 स्पीडनं बारा करत. म्हणलं आता गाडीला ब्रेक काय मारायचे, ब्रेक डायरेक्ट गावात गेल्यावर. कारण उशीर झालता. कस्टमरचे कॉलवर कॉल चालू होते. युलाला म्हणत 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 अर्धा घंटा गेला. जात जात मग आपल्याला लांबजना पाटीवर आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांचं दर्शन झालं. त्यांना मुजरा करून मग आपण पुढे निघालो. जात जातच काय मग अर्ध्या वाटामध्येच अंधार पडला. अंधारामध्ये गाडी हो का इकडे किल्लारीमधून वळालो. इकडं निळकंठेश्वर महादेवाचं मंदिर आणि इकडं तळणीचा रस्ता. निघालो तळणीच्या रस्त्यानं अजून फास्ट. मग रस्ता जाताना जरा खराब होता. गाडी झाली हळू. 5 मिनिटांमध्ये आता त्या गावामध्ये पोहोचणार आहोत आपण. झालं बघता बघता आलो लोकेशनवर काय मग कस्टमर वाटत बघत बसेल ते. गाडी थांबली. कसलाच विचार न करता कसलाच वेळ न घालता डायरेक्ट मटेरियल उतरून घेतलं आणि लागलं कामाला. खातरू शेट आणि राखू शेट इकडे लागले कपडा मारायला. मी घेतलो फुगे. मी लागलो फुगे फुगवायला. कस्टमर मात्र निवांत होते कारण कस्टमरच्या घरी आपण आधीच 2 इव्हेंट कंप्लीट केले होते. त्यामुळे त्यांना माहित होतं की वेळेच्या आधी तर आपला इव्हेंट कंप्लीट होणार. मग झालं फुगे फुगवून मग घेतली रिंग मारायला. रिंग मारणं झालं की पार्लेट घ्या म्हणलं आता मारून पटकन कारण वेळ तर झालतात असं. पण मग राखू शेट आणि खतरू शेट आमचे पार्लेटीचं काम चालू केले. पार्लेटी लावल्या पण लावलं तरी बी उजेड काय मला वाटना. म्हणलं राखू शेटला पार्लेटी सोडा तुम्ही काम आणि घ्या म्हणलं हातामध्ये फोकस. आणि राखू शेट फोकस घेऊन लगेच मग फोकस मारायला चालू केलं. तोपर्यंत तिकडं पार्लेटीची चेकिंग चालू होती आणि इकडं पण फोकसचं काम झालंच होतं. मग त्यानंतर बघा फोकस चालू केला. उजेड कसा पडला. नंबर 1 दिसला आता आपला सेटअप आपला कम्प्लीट होत आलता. राहील ते आपले 2 स्टँड मारायचे आणि काही फिनिशिंग टचेस राहिले होते. खतूर शेटला म्हणले या तुम्ही फिनिशिंग टच द्या. खतूर शेट लागली तोंडानच फुगे फुगवायला. म्हणलं फुगवा काय तर करा पण पटमण्या करा आता. मग खतूर शेटने फुगे फुगवून दिले. म्हणजे आता मी बघतो दुसरीकडे तुम्ही लावा फुगे. मग मी घेतलो आता फुगा हातामध्ये. फुगा म्हणजे ती फॉईल बोलून आहे. फॉईल बोलून घेतला हातामध्ये आणि लावायला चालू केलं. खाली 2 फुगे आणखी मारायचे होते. मग ती 2 फुगे राखू शेट फुगू लागते. राखू शेटला म्हणलं पटपट फुगवा आणि या दोघं जण म्हणून लवकर पटपट जरा. मग राखू शेट आले आमचे. मी आणि राखून मिळून मग टेबलवरलं पूर्ण कंप्लीट सेटअप लावून घेतला. तिकडं बड्डे बॉय पण तयार झाला होता. मग त्यांच्या घरच्यांना पण सांगितलं की आमचं तर काम झाले. थोडा मग शायनिंग स्प्रे मारून सगळे फुगे चमचमीत चमकवले आणि आपलं पूर्णपणे 100% काम झालेलं आहे. तेवढ्यात आमचे राखू शेट म्हणले घरची पोरगी बघलायत लग्नाला चांगलं जरा फोटोशूट काढा, चांगले फोटो काढा. एखादी पोरगी पसंत केली तर केली. मग झालं राखू शेटचं फोटोशूट चालू केलं. राखू शेटचं फोटोशूट होऊ चुकना. मग सगळेजण आले होते बड्डे बॉयला घेऊन बड्डे साजरा करण्यासाठी. बड्डे बॉयचं नाव शर्विल आहे. शर्विल काय आमचा मूडमध्ये नव्हताच. केक का कट करायच्या मूडमध्ये दिसना गेलता तरी पण करून घेतला केक कट. आणि प्रत्येक वेळासारखं फोटोग्राफर सोबत आमची धक्काबुक्की चालू झाली. मग नंबर 1ची गिफ्ट आली आमच्या शर्विलला. मग मूडमध्ये आला वाघ. बेसकी पुढे घेऊला हसलाला खेळाला. नंबर 1च्या फोटो निघाल्या आणि असं पण आपलं काम झालं होतं. मग म्हणलं आता घ्या तुम्ही फोटोशूट करून आम्ही करतो थोडा आराम. तर मंडळी अशा प्रकारे आजचा आपला हा ब्लॉग पूर्ण झालेला आहे. ब्लॉग कसा वाटला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि आपल्या पेजला सबस्क्राईब करा महाकाल डेकोयाला. जय हिंद, जय महाराष्ट्र.